एसएससी एमटीएस हवालदार भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी एमटीएस हवालदारची मंत्रालयामध्ये ही भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 26 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि 24 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना आणि 1075 जागांसाठी ही एसएससी एमटीएस हवालदारची भरती चालू आहे। आणि यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। आणि मंत्रालयामध्ये आपल्याला एसएससी एमटीएस हवालदार मध्ये काम करावं लागणार आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, 40 मार्काचा पेपर असणार आहे आणि 40 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले युआर कॅटेगरीसाठी 12 मार्कावर, ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 10 मार्कावर, एसएसटी कॅटेगरीसाठी 8 मार्कावर पासिंग आहे। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये वर्दी कशा प्रकारे असणार आहे, एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम का, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि कोणकोणतं काम करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहील। एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क आपल्याला यामध्ये घ्यावं लागणार आहे हे सुद्धा आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर एसएससी एमटीएस हवालदारची ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर यामध्ये वर्दी आहे का, तर या भरतीमध्ये वर्दी आहे, खाकी वर्दी असते आणि 8 घंटेची ड्युटी असते आपल्याला। तर आपल्याला जॉब कुठं करावं लागणार आहे एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये, तर मंत्रालयामध्ये आपल्याला जॉब करावं लागणार आहे। तर जे पण मंत्रालय आहे, सडक मंत्रालय झालं, परिवहन मंत्रालय झालं, जलसंधारण मंत्रालय झालं, त्याचबरोबर रक्षा मंत्रालय झालं, तर ह्या मंत्रालयामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे 8 घंटेची। आणि त्याचबरोबर आपल्याला ड्युटी कोणती करावं लागणार आहे, तर फाईल आपल्याला इकडल्या तिकडे न्यावं लागणार आहे, इकडून तिकडे फाईल न्यायचं काम आपल्याला असणार आहे। आणि हे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागते की कोणते फाईल कुठं आपण ठेवलेली आहे, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ड्युटी भेटणार आहे। नागपूर झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर, पुणे, मुंबई, तर ह्या 4 ठिकाणी आपल्याला जॉब भेटणार आहे। कारण की नोकरीचं ठिकाण हे महाराष्ट्रामध्ये हे 4 जिल्ह्यामध्ये आपल्याला ड्युटी भेटते, एक लक्षात ठेवा। ह्या 4 जिल्ह्यामध्ये जागा असते, एक लक्षात ठेवा। दरवर्षी आणि इतसा जागा या ठिकाणी भरल्या जात असते ह्या 4 जिल्ह्यामध्ये। तर चांगली शाही ड्युटी आपल्या महाराष्ट्रामध्येच आपल्याला ड्युटी भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, एकदम खाकी वर्दी वगैरे असते। आता एसएससी एमटीएस हवालदारांचं काम कोणतं आहे, तर याच्या 15-20 वर्षा अगोदर एसएससी एमटीएस हवालदारांना कोणतं काम करायला लागे, तर माठामध्ये काम करायला लागतं याच्या अगोदर, आणि त्याचबरोबर कुलरामध्ये पाणी भरायला लागे। पण आता तसं नाही आहे। आता जे विद्यार्थी मित्रांनो फाईल न्यायचं काम यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा। ऑफिशियली ड्युटी यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरता येते। एसएसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 फॉर्म पर्यंत भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आपलं वय या भरतीमध्ये मोजलं जाणार आहे। 1 ऑगस्ट 2025 रोजी या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले। एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि एक सर्व्हिसमॅन यामध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही। आणि त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार असाल, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, एनटीव्ही, जो पण एसबीसी, एससीबीसी कोणत्याही कॅटेगरीच्या 1 रुपया सुद्धा फी नाही, आवर्जून फॉर्म भरा, ठीक आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर जे एमटीएसचं पद आहे, तर एमटीएस पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंची लागत नाही आणि ग्राउंडही नाही आहे। तर जे हवालदारचं पद आहे, तर हवालदार पदामध्ये ग्राउंडही आहे, त्याचबरोबर उंची सुद्धा लागते आणि पेपर सुद्धा आहे, एक लक्षात ठेवा। आणि जे एमटीएसचं पद आहे त्यामध्ये फक्त पेपरच आहे, ठीक आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर यामध्ये 2 पेपर आहे, सेक्शन 1, सेक्शन 2। तर पहिला पेपर असाच आहे, क्वालिफाय पेपर असते पहिला। तर पहिल्या पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचे 20 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, टोटल 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे, तर टोटल 120 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 40च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग
नसते आणि 45 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासही केला नाही तरी सुद्धा आपण असाच पेपर या ठिकाणी पास होऊन जातो, कारण की पासिंग खूप कमी यामध्ये ठेवण्यात आले। तर 40 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले युआर कॅटेगरीसाठी 12 मार्कावर पासिंग आहे, SC/ST कॅटेगरीसाठी 8 मार्कावर पासिंग आहे, OBC कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी 40 पैकी 10 मार्कावर पासिंग आहे। तर एवढे जर आपले मार्क आले तर आपण या ठिकाणी पहिला पेपर पास होणार आहे। आणि मेन मेरिट जे लागते आपलं तर ते सेक्शन 2च्या पेपरमध्ये लागते। तर पहिल्या पेपरचं एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही, एक लक्षात ठेवा पहिला पेपर आपण किती अभ्यास केला तर त्याच्यावर मेरिट लागणार नाही आहे, तर सेक्शन 2च्या पेपरवर मेरिट लागणार आहे। तर सेक्शन 2चा पेपर कशा प्रकारे असणार आहे तर पहा, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे, 150 मार्काचा पेपर असणार आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 3 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे, 3 जर चुकवसान तर 1 आपला यामध्ये मायनस होणार आहे। अशा प्रकारे यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे, एक लक्षात ठेवा। तर मेन मेरिट जे लागते हे सेक्शन 2च्या पेपरवर या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा। SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचं जे मेरिट आहे तर हे सेक्शन 2च्या पेपरवर या ठिकाणी लागणार आहे। तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, जनरल नॉलेज तुम्ही वाचून घ्या पूर्णच्या पूर्ण, त्याचबरोबर आपल्याला इंग्रजी ग्रामर बस हे दोनच विषय या ठिकाणी वाचायचे। 50 पैकी आपले या ठिकाणी मार्क आले पाहिजे, एक लक्षात ठेवा। तर ह्या दोनच विषयावर आपल्याला अभ्यास करायचा, मेन मेरिट ह्या दोनच विषयावर लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला हा पेपर असणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये काय असणार आहे तर यामध्ये असणार आहे आपलं ग्राउंड। तर ग्राउंडचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंचीमध्ये 157.5 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंचीमध्ये 152 सेंटीमीटर लागते, छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांना छाती लागत नाही। त्याचबरोबर ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो आहे यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंग आपल्याला 15 मिनिटांमध्ये मारायचे। तर 1600 मीटर रनिंग आपण आरामात 15 मिनिटांमध्ये मारून देतो। जर स्लो जरी आपण धावत गेलो तरी सुद्धा आपण या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आपण आरामात या ठिकाणी मारून देतो, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 20 मिनिटांमध्ये मारायचे। तर 1 किलोमीटर रनिंग 20 मिनिटांमध्ये आपण आरामात मारून देतो, पैदल जरी तुम्ही गेले तरी सुद्धा 1 किलोमीटर रनिंग आपण या ठिकाणी मारून देतो। तर नॉर्मली यामध्ये ग्राउंड आहे SSC MTech हवालदारचं जे ग्राउंड आहे नॉर्मली, एक लक्षात ठेवा। तर मेन आपल्याला या ठिकाणी फोकस जे करायचं आहे तर ते मेन या ठिकाणी पेपरवर करायचं आहे, कारण की मेन आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं SSC MTech हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर SSC MTech हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला किती मार्क पाहिजे तर पहा, याच्या अगोदर मागच्या वर्षीचा जर आपण कटअप पाहिला तर मागच्या वर्षी जे मुलांचं ते सिलेक्शन झालं होतं तर 130 पर्यंत मुलांचं महाराष्ट्रातलं सिलेक्शन झालं होतं, 130 झालं, 135 पर्यंत मुलांचं सिलेक्शन त्यावेळेस झालं होतं 150 पैकी। आणि नॉर्मलायझेशनमध्ये मुलांना फुकटचे 30+ मार्क या ठिकाणी वाटते, कोणाकोणाला 30 वाटते, कोणाला 35, कोणाला 40, जेवढा पेपर हार्ड असला तेवढे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाटते, कारण की एका प्रश्नाला 3 गुण, एक लक्षात ठेवा। तर नॉर्मलायझेशनचे आपल्याला फुकटचे 30-40 मार्क यामध्ये असेच भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला यामध्ये 120 ते 130 पर्यंत आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार। तुम्हाला जर 100 जरी मार्क्स पडले तर नॉर्मलायझेशनमध्ये नॉर्मली 30+ मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर सिलेक्शन घेण्यासाठी 150 पैकी 100 तरी मार्क आपल्याला या ठिकाणी पडले पाहिजे दुसऱ्या पेपरमध्ये, तेव्हा कुठे चान्स आहे SSC MTech हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। 100 तरी मार्क्स आपल्याला पडले तर आणि 30 मार्क आपल्याला नॉर्मलायझेशनमध्ये असेच वाढते, एक लक्षात ठेवा। तर एवढं या ठिकाणी मेरिट लागते सिलेक्शन होण्यासाठी, 130 पर्यंत मार्क आपल्याला भेटले पाहिजे 150 पैकी। तर एवढाच कडा या ठिकाणी लागणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजची व्हिडिओ थांबतो, भेटायला शूटमध्ये। जय हिंद।